मालवण गावामध्ये काय आहे ते तुम्हाला आता दाखवतो। तर आमची सफरी बघा गाडीवर आहे, येताना मी गाडीवरून आलो। टोटल 14 घंटे लागले कांजूरवरून इथे यायला, याच्यामध्ये तिरवडी गावामध्ये। तर आता तुम्हाला मालवणचं काय मोसम आणि कशी सीन आहे निघालो। तर चला मंडळी, भेटू आपण तिकडं। बघू शकता की मावशी कशी साफ करते बघा। म्हणजे हे पहिला काढून घ्यावासा, मावशी त्याचं जे वरचंही आहे ते बघ, हे काढल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे ही प्रेस करायची। हां, हे केलं ना, आणि आहे बघा। हां, आता हे समजा हे केलं, तुम्हाला वाटेल की सगळी साफ केली झाली। हिचं मेन खाणं म्हणजे काय आहे हे बघा। ही बघा तुम्हाला दाखवते, ही रशी ही बघा। मला हाताला नकून नाही म्हणून तुम्हाला दाखवलं असतं। हे बघा, हे मेन त्यांची ही पोटाची भाग, ही बघा, ही झाली पोटाची भाग। हे काढलं ना तर पूर्णपणे प्रॉन्स तुमची साफ झालेली आहे। मग तुम्ही फ्राय करा, घालून करा, नाही तर मग रस्सा करा। ओके, ही साफ केलेली आहे, ही साफ करायची आहे। आता हिची आम्ही घरा गेल्यावर म्हणजे रेसिपी बनवणार आहोत, म्हणजे फ्राय करणार आहोत। तर ती कशी फ्राय करणार आहोत मालवण पद्धतीने हे तुम्हाला हे घरा गेल्यावर दाखवी। तर आता मावशी तर साफ करून देते, आम्ही बी केली असती, पण कसं थोडं मावशीचं बी तर नाव मोठं झालं पाहिजे ना। मावशी मोठी झाली समजा, आपण मोठं झालो, म्हणून तुम्हाला ही रेसिपी घरा गेल्यावर दाखवते कशी बनवतात। तर चला तुम्हाला तिथे बनवताना दाखवते। ओके, तर आज आम्ही तिथून मच्छी घेऊन आले आणि आमच्या आई खास आम्हाला ही रेसिपी बनवून देणार आहे। तर ती तुम्हाला आम्ही दाखवू आमची आई कशी बनवते। आणि नमस्कार गावालेनू, तर आपण आता असो तिरवडे गावात, म्हणजेच माझ्या मावशीच्या गावात। ही माझी मावशी आणि हे माझे मावशे। तर आज जो ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे आज तुमच्या समोर ह्या जो समोर तुमच्या दिसता ते व्हाईट आणि टायगर प्रॉन्स हे तुमच्या समोर असत। आणि महत्त्वाचं म्हणजे सांगूचा म्हणजे पहिल्या ब्लॉगमध्ये माझे मित्र त्यांनी तुमका सांगितल्याने ते त्यांच्या पद्धतीने आज त्यांची रेसिपी आज करतले मालवणी पद्धतीमध्ये। हे मालवणी मसाले हे तुमच्या समोर हे ठेवलेले असत। आणि आम्ही त्यांना सगळे मिळून साथ देतलो। पण त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे आमची लाडकी मावशी ही बघा, ही आज आमका सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतली आहे। तर आता या सगळं आम्ही बनवतलो, या सगळं आमच्या मालवणी पद्धतीत चुलीवरचा जेवण असा। आणि ह्या करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही वेगळं थाट मांडलेलो असा। एक चुलीवर गणपती गेले, त्यामुळे आज काहीतरी वेगळा, काहीतरी आमचे मित्र मुंबईवरनं खास येतात, ते पण कोळी बांधव असत, आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांनी आज, तर माझे मित्र मुंबईचे आता तुमका दिसतीतच, तर त्यांनी जरा आमच्या ब्लॉगमध्ये यावे। हे आमचे मित्र कोळी बांधव। नमस्कार मंडळी, हे बघा, हे टायगर प्रॉन्स आहेत। हे बघा, हे टायगर प्रॉन्स आहेत। या आज आम्ही रेसिपी बनवणार आहे। आणि ही रेसिपी खास आमची आई, म्हणजे माझ्या मित्राची जी आई आहे, म्हणजे ती माझी बी आई झाली, पण खास ही रेसिपी आमची आई आम्हाला आज बनवून देणार आहे। आणि कशी बनवणार आहे रेसिपी ते तर तुम्हाला मी सांगतो की ही रेसिपी आई आमची बनवून देणार आहे। तर चला मंडळी, ती रेसिपी कशी होते ते तुम्हाला मी आता दाखवतो। ओके, नमस्कार गावालेनू, लाईक करा, शेअर करा। मगाशी आपण तुमका विचारलंय मालवणात आपण कोलमी घेतलो दोन्ही प्रकारची, बरोबर। तर आपण त्यातून कोलमी साफ करून घेतलो,
बारकी कोलमी बरोबर. त्यानंतर मी म्हटलंय आपल्या घरात त्रास नको म्हणून मोठी पण कोलमी साफ करून घ्याव्या बरोबर. तर तुम्ही मला काय सांगलास की मी मोठी कोलमी मी साफ करून घेतले बरोबर. ती कशी करतले ती माझ्या पद्धतीने करतले तुम्ही मला सांगला. तर आता तुम्ही कशी करतास ती मला जरा माका दाखवा ना. तर मंडळी मी तुम्हाला दाखवतो शॉर्टकट मध्ये. जर तुम्हाला अख्खे प्रॉन्स कधी खायचे असले तर कसे साफ करायचे ते मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवतो. तर पहिल्यांदा समजा तुमच्याजवळ काती कोयता असेल, पण काती कोयता न घेता कैचीने एकदम बेस्ट होणार आहे. फक्त काय करायचं माहिती आहे, हे बघा ह्यो तिचा जो काटा असतो तोंडाचा हा म्हणजे लय स्ट्रॉंग असतो. हे बघा किती टोक आहे. जर मासात घुसवलं तर अख्खं पूर्ण जाईल आणि तिला उलटे पॉईंट येते बघा. तर पहिल्यांदा ना ते जे हे टोक आहे बघा, हे टोक आहेत ना आज ते बघा एकदम आस्ती प्रेस करायचं. हे बघा जास्ती प्रेस करायचं आणि हे जे आहेत ना ते जे हे बघा हे एकदम आस्ती, म्हणजे कातीची गरज नाही कोयत्याची बी गरज नाही. हे बघा हां हे झालं. आता हे त्याच्या पाठीचा जो कणा असतो हे बघा जो फक्त हां आता हे झालं मस्त. त्याची ही पुढची जी टोक आहे ही थोडी हलकी कट करून घ्यायची आणि यो पाठीचा बी कणा असतो बघा टोकदार, हा बी एकदम स्ट्रॉंग असतो बघा. टोकलं तर लगेच रगत येणार, पण नशीब वाचलं मी तुम्हाला दाखवलं तर त्याला बी नाही. हे बघा हे हलकं ते बघा हे त्याचा टोकपाना बी मी कापला. हे बघा तर मंडळी हे बघा त्याचा टोकपाना बी मी कापलाय पाठचा. आता काय टेन्शन नाही लागायचं. आता ही आपल्याला अख्खी फ्राय करायची. त्याच्यासाठी आता माझ्या हाताला तर लपून नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं. हे त्याच्या पाटणीचा जो कणा असतो म्हणजे जे घाणचा भाग हे बघा जो तुम्हाला दाखवतो. हे बघा ही त्याची पूर्ण मधली म्हणजे बोलतात ना घाणचा जो प्रकार असतो तो फक्त हे खेचून घ्यायचा. खेचल्यानंतर हे बघा ही त्याची ही कस म्हणजे ही जर काढले नाही ना तर तुम्हाला सगळं तोंडात असा म्हणजे मातीसारखा कारकार थोडा आवाज येईल आणि तुम्ही बोलणार अरे तोंडात माझ्या काय माती खाली काय दगड आलं का. हे बघा हे भाग पूर्ण दोन्हीपर्यंत काढून घ्यायचा आहे. हे बघा हे झालं मस्तपैकी. ही प्रॉन्स तुम्ही अख्खी फ्राय करू शकता. आता याला ना कचरा ना काय तर तसंच या दुसऱ्या प्रॉन्सला बी तसंच करून घ्यायचं. पुढून हे कट करायचं आहे. हे बघा हे झालं. हां हे बघा कैचीचा काय फायदा असतो हे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे झालं. आता हे पाठी खालचा जे छोटा असतं आणि हे तुम्हाला तर बोललो यो काटा हलका कट करायचा आहे बघा. हे बघा हे झालं. हां आणि तुमच्याजवळ सुई असली किंवा काय टोकदार वस्तू असल्या तर मधोमध त्याला हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा फक्त हलका टोपायचा. हे बघा हे आलं. हे बघा हे आलं त्याचा मधला कणीचा भाग. मला कसं नकं नाही ना म्हणून ते खेचायला थोडं जड येते. तर तुम्हाला तिथून नाही भेटलं तर तुम्ही सुई परत इथं नाही भेटत असेल तर इथून घालू शकता. हे बघा हे बघा आलं ना. इथून नाही भेटलं तर इथून घाला सुई. तुम्हाला तो कचरा कुठं ना कुठून भेटूनच येणार. हे बघा इथून झालं. आता तो भाग पूर्ण ना आला आपला कचऱ्याचा पुढून भाग नाही आला तर तुम्ही इथून बाकीचा जो भाग आहे तो तुम्ही इथून बी काढू शकता. हे बघा आलं. हे पूर्ण जी धार असते बघा कचऱ्याची इथून ते इथपर्यंत असते. कचऱ्याची जी लाईन असते तिची रेष ही पूर्णपणे अख्खी निघली पाहिजे. इथून एवढी थोडी निघली म्हणून तुम्ही बोलणार झालं साफ नाही. पूर्ण इथून थोडी निघली ते इथून थोडी काढा तर प्रॉन्स तुम्हाला जेव्हा कचरा पूर्ण साफ होईल तर तुम्ही मस्तपैकी अख्खं फ्राय करा आणि तुम्ही काही काढायची गरज नाही. नंतर खाताना हे तुम्ही साल्ट काढा आणि आतमधलं मटण तुम्हाला अख्खं खायला भेटेल. तर चला मंडळी आज आमच्या मावशी म्हणजे आई आज आम्हाला ते रेसिपी बनवून देणार आहेत. याची ग्रेव्ही करणार आहे आणि प्रॉन्स करून म्हणजे फ्राय करून देणार आहे. तर आता हे 2 केले आहेत. हे 2 करतो आणि रेसिपी जशी स्टार्ट होणार बनवायला तशी तुम्हाला आम्ही दाखवतो. तर चला मंडळी साफ तर करून झालेलं आहे. आता जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना भावांना बहिणींना भावंडांना मंडळींना जेवढं आपली मंडळी आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि
हे कशी साफ करायची ही पद्धत बी तुम्ही पोचवा. जसे माझे मित्र आता पोचवणार आहेत त्यांच्या मालवणी गावामध्ये, तर तसे तुम्ही बी पोचवा. तर चला धन्यवाद मंडळी. हे बघा साफ करून झालेलं मस्त व्यवस्थित. हे बघा कचरा बिचरा सगळं काढलाय. तर आता बनवायला घेतो. तर झाली साफ करून. वा नाकवा ही तुम्ही पद्धत जी केला साफ करण्याची खरंच खूप चांगला वाटला. आणि ही तुमची पद्धत बघून माका खूप बरा वाटला. आणि ही पद्धत आम्ही आमच्या ब्लॉकमध्ये अजून आमच्या गाववाल्यांका आमच्या मंडळींका आम्ही ही तुमची पद्धत आम्ही पोचव, घराघरात सगळ्यांका पोचव. खरंच खूप बरा वाटला. ठीक आहे मंडळ आभार आहे. तर एक मिनिट आणि आमच्या आई आता तयारीला लागलेले आहेत बनवायला. आता चूल पेटलेली आहे. तर चुलीवर आता कालवण करणार आहे. तर कालवण्यासाठी ते टोप ठेवणार आहे. तो म्हणजे रसा करणार आहे. ते कसे करणार आहे ते तुम्हाला सगळं मी दाखवतो. तर चला मंडळी तयारी करतो. मंडळी हे बघा चूल पेटलेली आहे. आईनी कढई ठेवलेली आहे. तर आई हे तुम्ही आता ग्रेव्ही करणार आहे. ग्रेव्हीसाठी काय काय घेतलेलं आहे? हे मी आता कढीपत्ता टाकलाय. आणि हे काय घेतलेलं आहे? हे लसूण आणि कांदा टाकणार आहे. आणि हे काय आहे? कढीपत्ता आहे. हे कोथिंबीर आहे. आणि हे काळं हे कोकम आहे. हे कोकम आहे. आणि ही हळदीची पानं आहे. आणि ही मिरची आहे. एकच मिरची. अच्छा अच्छा. ती आता तुम्ही नंतर टाकणार. आणि मसाला टाकणार. आणि ऐका हे तुम्ही काय बनवलंय? ही चटणी बनवली. कसली काय काय टाकलं? धनियाची पावडर, हळदी पावडर, खोबरं, लसूण, आलं आणि हळद हे सगळं टाकून तुम्ही पिसून घेतलं. मिरची, लाल मिरची म्हणजे पिसून घेतलं मिक्सर मध्ये एकदम बारीक पिसून घेतलं. अच्छा अच्छा. आता हे तुम्ही काय फोडणीला देणार? ओके ओके ठीक आहे. तर चला मंडळी आईने रेसिपी चालू केली बनवायला. तर आपण बघू शकता. आणि तुम्ही बी तिथे घरी बसले मजा घेऊ शकता की आमची आई कशी रेसिपी बनवते. तर चला मंडळी बघू शकता तुम्ही. मंडळी आता हे काय करणार आहे तुम्ही? हे आता याच्यात मिक्स करणार आहे का? छोटी कोळमी ती हे मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे. अच्छा अच्छा. मी धुतलेलं आहे ना. हो हो हो. आहे ना. का ही मालवणी पद्धत कशी आहे ती म्हणजे आपण पहिला मसाला मारतो पण आता ते मसाल्यामध्ये मिक्स करायला लागले. कोळमी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. आता बघा तो लसूण जळत आलेला आहे. तर आता त्यांनी टाकलाय बघा. तर आता त्यांनी तो सगळं मिक्स करून त्याच्यात टाकलेलं आहे. तर ते थोडं आता घाटा मारणार का? हा घाटा मारून. आणि आता ही मिरची टाकणार. हा ती अख्खी मिरची आता त्यांनी ते अख्खी मिरची टाकलेली आहे बघा ग्रेव्ही मध्ये. आणि उरलेला जो मसालाचा जो हे आहे हे पाणी ते बघा आता ते बी ते त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे. तर आता थोडं मला वाटतं घाटा मारून घेणार आहेत आई. हा सगळं टाकलं कोकम. आता मी मीठ टाकणार आहे. अच्छा अच्छा. आता ते मीठ टाकलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. तर मीठ टाकलंय. आता याच्यावर ढाकण मारणार थोडा वेळ. अच्छा वरती म्हणजे हे देणार आहे का तुम्ही? हा ढाकण मारणार. बघा आता मी याच्यावर ढाकण ठेवते. ते कशासाठी? ते शिजायला पाहिजे ना. अच्छा 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 म्हणून. अच्छा म्हणजे ते प्रॉन्स जे तुम्ही ग्रेव्ही करता ते शिजण्यासाठी म्हणजे तुम्ही ते परत म्हणजे आमच्या इथे परत बोलतात. तुमच्या इथे ढाकणी बोलतात का? आमच्या इथे ढाकण बोलतात. ठीक आहे ठीक आहे. ढाकण ठेवतो. हा हा ते शिजण्यासाठी. हा हे शिजण्यासाठी. तर चला मंडळी त्यांनी तडका बी दिलेला आहे. आणि मग तुम्ही आई मसाला आहे यो मसाला. हा मसाला आता फ्राय करणार आहे. अच्छा अच्छा. आता ढाकण दिलेलं आहे ग्रेव्ही वरती. आता त्यांची तयारी म्हणजे दुसरी तयारी काय करणार आहे? आता मी
मोठे ग्रेव्ही आहे ना मोठे प्रॉन्स आहे ते त्याला तळणार आहे. हा बांगणार. तळणार ठीक आहे ठीक आहे. तर पहिला ही ग्रेव्ही झाल्यानंतर मग तुम्ही ते प्रॉन्स कसे फ्राय करतात ते दाखवणार आहे का? तर ठीक आहे मंडळी. तर आता आपलं पहिला ग्रेव्ही तयार होऊ द्या. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर ते आई तुम्हाला दाखवतील कसे प्रॉन्स फ्राय करतात ते. तर ओके मंडळी, बघत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा. तर असंच सदा असून द्या. तर चला मंडळी, दुसरी तयारी चालू आहे. मंडळी त्यांनी ढाकण काढलेलं आहे, म्हणजे त्या कड्यावर दिलेलं. तर आता ते घाटा मारायला लागलेत आई. तर बघू शकता ग्रेव्ही एकदम मस्त घड झालेली आहे. हे बघा, आणि प्रॉन्स बी कसे फुललेत बघा. जसं आपला फुलावर कसं भाजीमध्ये फुलतो तसं तो मस्तपैकी त्या रशाबरोबरला तो फुललेला आहे. आणि ते प्रॉन्स अख्खेच ठेवलेले आहे. तर बघा कसे आवडले ते. आणि जे त्यांच्या मधीतलं जे खाणं काढलं ना आपण, ती साईज बी मस्त थोडी खुली झालेली आहे. आणि याचे गुलाबाचं फुल कसं फुलतं तसे ते प्रॉन्स मस्त कालवणामध्ये फुललेले आहेत. तर आता झाले का आई ते? मध्ये थोडं वाफवूया, कारण काय मोठे आहेत ना ते, म्हणून त्यांना थोडं वाफ लागली पाहिजे. आणि ग्रेव्ही तुम्हाला तुमच्या हिशोबाने ती ग्रेव्ही बरोबर आटली पाहिजे थोडी. नको, जास्त नको, पातळच पाहिजे. म्हणजे पातळ असल्याने छान वाटते. तर थोडी मंडळी थोडी आता म्हणजे थोडा वेळ ठेवतो आणि परत ठेवलेलं थोडा वेळ ठेवून उतरणार आणि फ्राय करणार. आता कशाला ठेवले प्रॉन्स? हे आता मी याला गरम करून घेणार, थोडं शिजवून घेणार, थोडं म्हणजे पाण्यामध्ये, म्हणजे बॉईल करून घेणार, म्हणजे ते नरम आणि आपण थोडंफार शिजावं आणि मग नंतर त्याला फ्राय करणार. फ्राय करणार. तर बघा मंडळी, इथं वेगळीच पद्धत आहे. आम्ही कसं डायरेक्ट आपण फ्राय करतो, म्हणजे मसाला बिसाला लावून. पण खरोखर यांची पद्धत जी काय माहितीये, यांनी आता बघा हे ग्रेव्ही झालेलं आहे. आता हे ना त्यांनी थोडं मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि ते हलकं बॉईल करून घेणार आहे. कासाठी माहितीये, ते आतमध्ये थोडं त्याचं मिठाचं पाणी जावं म्हणून. आणि हलकी बॉईल केल्याने ती मग नंतर फ्राय केल्यानंतर ती पूर्णपणे शिजणार आणि आपल्याला खायला भेटणार, म्हणजे कसं कच्ची नाही राहणार. तर त्यांनी आता बघा हे पाणी टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे. आता ते बॉईल करायला ठेवलंय बघा, बॉईल करायला ठेवते. तर मंडळी तुम्ही बघू शकता, म्हणजे आपण कसं पहिला प्रॉन्स घेतो, धुतो, साफ करतो, मग त्याला मीठ लावतो. मीठ लावल्यानंतर मसाला लावतो, मसाला लावून मग ठेवतो. मग कढाई घेतो किंवा तवा बोलतात, ते तव्यामध्ये आपण तेल टाकतो. तेल टाकल्यानंतर मग ते तेल गरम झालं की ती मी प्रॉन्स मग आपण तेलामध्ये सोडतो. तर आपली ती पद्धत आहे. पण ह्यांची पद्धत वेगळीच आहे. म्हणजे पहिला पाण्यात ते बॉईल करून घेणं हलकं, म्हणजे कसं शिजला, म्हणजे हलके शिजली पाहिजे असे. तर ते शिजून घेतल्यानंतर ती पार्ट तुम्हाला आता दाखवतो. आता हे बघा ग्रेव्ही तर झालेली आहे प्रॉन्सची. हे बघू शकता तुम्ही. आणि मंडळी तुम्ही बघू शकताय, हे बघा तुम्हाला बोललो ना प्रॉन्स कसे फुललेत बघा. म्हणजे गुलाबाच्या फुल कसं फुलतं तर तसे मस्तपैकी फुललेले आहेत बघा, आणि अख्खेच प्रॉन्स आहेत. तर ही ग्रेव्ही झालेली आहे. तर आपल्याला थोडं वेट करायचं आहे, कारण का ग्रेव्ही तर काय घेतलंय, हे गरम मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय, आणि हे काय घेतलंय, आलं लसूणची पेस्ट आणि हळद मिक्स केली. आणि हे काळं काळं काय आहे? हे कोकमाचं पाणी आहे. कोकमाचं पाणी. हे कशासाठी? हे म्हणजे आंबटपणा लागू नये आणि चांगलं लागतं. अच्छा. हा, तर तुम्ही आता याच्यात हळद, मालवणी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ आणि कोकमचं पाणी. आणि आता मी हे कसलं मकाईचं पीठ आहे. तर ते कशासाठी? ते आता ह्याला लावा, कडक होण्यासाठी. अच्छा, म्हणजे फिश जरा त्याला नरमपणा नाही असावं म्हणून हे त्यासाठी तुम्ही हे करा. ठीक आहे. तर ते केवढं घेणार आहे त्याच्यामध्ये? थोडंसं घेणार आहे. ठीक आहे. तर मंडळी बघा, एवढं साहित्य फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे. आता ते हलके बॉईल होत आहेत, अजून काढलं नाही. त्यात हे मकाईचे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे ते मिक्स करायसाठी. का जो मसाला आहे हे मकाईचं पीठ मी टाकलंय. आता हे मी काय करणार, मिक्स करणार आहे. अच्छा. तर बघा मंडळी, हे सगळं क्वालिटी जे घेतलेले आहे त्याला लावणार तुम्ही कोळंबीला. अच्छा. मोठ्या कोळंबीला लावणार. तर आता तर मंडळी बघू शकता तुम्ही,
आता तो मसाला तर तयार केलेला आहे. हा अद्रक लसूणचं पेस्ट बी सगळं घेतलेलं आहे. घातलंय. तर आता तुम्ही हा. ते प्रॉन्स हे प्रॉन्स काढणार आहे. काढणार काय? हा हां तर बघा मंडळी, प्रॉन्सला कलर बघा कसा आलेला आहे. असं वाटतं ते ऑलरेडी पूर्ण शिजलेले आहे, पण त्याला जो मसाला जो लागतो तो मसाला आईने आता तयार केलेला आहे. तर आता बघू शकता तुम्ही. हां तर बघा बोला. तर मंडळी बघा, ते एक एक पीस काढते त्याच्यामध्ये. कशासाठी? ते आता मिक्स करणार त्या प्रॉन्सला. लावायला. हां ते हलके बॉईल करून घेतलेले फक्त. हां ते बघा, ही मालवणी पद्धत बघा कशी आहे, म्हणजे शॉर्टकटमध्ये फटकन बोलते ना, झटमंगनी पटबिया कसं असतं लोकांचं, तर तसंच आईने एकदम शॉर्टकटमध्ये हे काम केलेलं आहे. म्हणजे दुसरी बी पद्धत आहे त्याची फ्राय करायची, पण कसं आता थोडं टाईम बी झालेला आहे, मग आईने एकदम शॉर्टकट असं दिमाग लावलेलं आहे की ते मस्तपैकी हां ते काढून बघा हे केलेलं. आता ते मसाल्यामध्ये ते मिक्स करतात बघा. आणि तवा ठेवते. हां आता तवा ठेवलेला आहे बघा. तवा ठेवते. आता हे आई काय तुम्ही मिक्स करून घेणार हा का? मिक्स करून घेणार. त्याला चटणी लावणार हा, हा. आणि तळायला घेणार. अच्छा अच्छा. हा. तर आई मी तुमच्यासाठी थोडा हेल्प करतो हा. मिक्स करायसाठी. हा. हां हा. हे आपण मसाला जरा आईला हेल्प करतो की मला ना असं आहे, समोरचे व्यक्ती कोण करत असलं ना तर तुम्ही मला बोलले जर नका हात लावू तरी मी हात लावलं, कारण मला पहिल्यापासून सवय आहे. कोण जर करत असलं ना तर थोडं हात बोट लावायचं, म्हणून मी जरा आईला थोडं हेल्प करतो. आईचं ते तिथं काम बी चालू आहे. तर चुलीवर करायला बोलायचं तर एक माणसाचं काम नाही, त्याला एकतर कोण साथीदार लागतो. तर आता मी मुलगा बनलो आईचा, आणि आईसाठी थोडं बघा माझे हात भाजतील म्हणून मी सुरीने काम करतो. त्या आईचा हात बघा एवढं गरम मध्ये त्या आईने हात लावलेला आणि मसाला कालवते. तो बघा शेवटी आई स्ट्रॉंग असते मुलापेक्षा. म्हणून सांगतो आई आणि बाबांना कधी मंडळी तुम्ही विसरू नका. कारण जर तुम्ही आई बापाला विसरलं ना तर जग तुम्हाला नक्कीच विसरू आणि तुम्हाला काय सहकार्य करणार नाही. म्हणून बघा आई असते ते सोनं असतंय. ते बोलतात ना, ज्याच्या घरी आई नाही त्याच्या घरी काय नाही. पण खरं तुमच्या घरी जर आई बाबा असतील ना, खरं त्यांना ओळखा तुम्ही. मी हात नाही लावू शकतो, त्या आईने बघा एवढा गरममध्ये त्या मसाल्यामध्ये हात टाकून ते कसा मसाला लावून घेतलेला आहे. हीच खरी आईची माया असते. म्हणून ओळखायला शिका तुम्ही आईबाबांना. ते बघा आता बघा कसं मसाला लावून आईने मस्तपैकी त्या तव्यामध्ये टाकलेला आहे. ते बघू शकता अजून बी वाफायचेच बघा त्या मच्छीमधून, म्हणजे प्रॉन्समधून. तर ते आता त्यांनी एक पीस टाकलेला आहे. तर आई आता ते दुसरा पीस टाकणार आहे. ते बघा त्यांच्या पोटामध्ये, म्हणजे पोटाच्या भागला जो साईज असते ती पोटाची साईज, त्याच्यामध्ये कसे आई ते मसाला भरतात बघा. अजून त्या माशाचे वापर निघतात गरम आहे, म्हणजे हात नाही लावू शकतो. ते बघा आता एक प्रॉन्स टाकले, आई दुसरे टाकणार आहे. तेवढं गरम तेलामध्ये ते आई कसे हात घालतात बघा. असे मालवणकर असतात, हम किसी से कम नाही. बघा तुम्ही, आणि तुम्ही बी लवकरच या. मालवणी मसाला घरी खाता, आम्ही बी खातो. तर आज तुम्हाला खास दाखवण्यासाठी मालवणमध्ये आलेलो आहे, आणि मालवणी पद्धतीने त्या आईने आज मस्तपैकी फ्राय केलेलं आहे. ग्रेव्ही बी झालेलं आहे, आता फ्राय करायला बी घेतलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. आईसाठी बोलतो ना एक तरी लाईक झाला पाहिजे. मी तर बघा दोन्ही बोटं आईला दिलेले आहेत, तर आईसाठी माझ्या एक तरी लाईक नाही म्हणताय. तर चला म्हटलं आता 2 पीस टाकलेले आहेत. 2 पीसाला मसाला मारून ठेवलेला आहे. तर आता फ्राय होते. तर चला बघूया आपण. थोडं वेटमध्ये राहा, खायचं तर वेटिंगमध्ये राहायलाच पाहिजे. तर म्हटलं त्या प्रॉन्सला आईने एक पलटी मारलेली आहे. बघू शकता एक पलटी मारून ती कशी मस्तपैकी बघा हे झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता दुसरीला बी एक पलटी मारली. आग करते, आग पाहिजे. आई आग विजलेली आहे चुलीची.
त्या चुलीला आग भेटावं, म्हणजे त्या आईने फूक मारून त्या चुलीला आग पेटवलेली आहे. आणि जेवढा मला घाम निघलाय माझ्या दुप्पट त्या आईचा घाम गळतोय. तर बघा केवढी मेहनत आहे. आई आपल्या मुलाला किती मेहनत म्हणजे होते ना, जीवावर उठून ती मेहनत करून आपल्या मुलाला घालते. त्याचे मंडळी तुम्ही बघू शकता. आता ती पारात दिलेली आहे वरती तव्यावरती, का लवकर म्हणजे तो मसाला त्याच्या अंगात जावावा आणि त्या मसाल्याने त्या मच्छीला मस्त पूर्णपणे स्वाद यावा. त्यामुळे ते झाकण दिलेलं आहे, म्हणजे परात दिलेलं आहे. तर थोड्याच मिनिटांनी ते झाले की लगेच हे पीठ टाकणार आहे. तर मंडळी असेच बघत राहा तुम्ही. तर मंडळी बघा, एक पलटी झाली, आता दुसरी आईने पलटी मारलेली आहे. तर आई आता झाले का ते? हो हो, म्हणजे थोडा टाइम शिजायला पाहिजे. जाडे आहेत ना म्हणून. का तो मसाला त्याच्या अंगामध्ये शिरला पाहिजे प्रॉन्सच्या, त्यासाठी ती आई सांगते थोडा वेळ लागणार अजून हे व्हायला. तर मंडळी तुम्ही लवकरच हात दूर ठेवा की आमच्यासोबत तुम्ही बी बसायचं आहे. तर बघा मी तर हात धुवून बसलो आहे. हा तुम्ही झालंय बघा. ते आता आईने काढलेलं आहे, मस्तपैकी झालेलं आहे. बघा मसाला मस्तपैकी भरलेला आहे त्याच्या अंगामध्ये. आता दुसरी पलटी मारणार आहे. हां ते थोडे बॉल झालेलं आहे बघा. दुसऱ्याला मोठ्याला टाकतो. हां आता त्याच्या जोडीला दुसरा पीस टाकते बघा आई. दुसरी पीस टाकलेली आहे. थोडंसं लागेल झाली बोलून बरोबर तिला आम्हाला तुम्ही दाखवले म्हणजे फ्राय करायचे प्रॉन्स कसे आणि ग्रेव्ही. आणि आई तुम्हाला बाकी काय काय येतं म्हणजे असं खाण्याची? घावणे बनवायला येतात, पोळ्या बनवायला येतात. पोळ्या म्हणजे पुरणपोळ्या? नाही, पुरणपोळ्या पण येतात आणि आंबोळ्या पण येतात. आंबोळ्या बोलतात आणि पोळ्या बोलतात आणि अळवडी येते. काय आणि आपलं जेवण आहे मालवणी ते सर्व येते. चिकन कसं बिगर मसाल्याचं पाहिजे किंवा बिगर खोबऱ्याचं पाहिजे म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने जेवण बनवतो चिकन मध्ये, एक ग्रेव्ही बी आणि एक बिगर मसाला. म्हणजे आम्ही मसाला थोडा टाकायचा आणि खोबरं नावाला टाकायचं. अच्छा अच्छा, त्याला बिगर मसाला म्हणजे दोन क्वालिटीचं तुम्ही बनवू शकता. आणि ते कसं छान लागतं. अच्छा अच्छा. आणि सुकं असतं ते. आणि हे ओलंवालं म्हणजे ते असं वेगळं ओलं असतं काळं म्हणजे मटण चिकन. हे बघा हे आता झालं आहे, हे आता मी काढते. बघा दुसरा बी पीस झालेला आहे, मस्तपैकी झालं बघा. बघू शकताय पूर्ण अख्खा आहे प्रॉन्स. तुम्हाला मी दाखवलं ना अख्खा प्रॉन्स काढली कशी मजा असते. फक्त साफ करायची थोडी पद्धत थोडीशी एकदम सोपी आहे, एवढी काय हार्ड बी नाही. ते तर तुम्हाला मी दाखवलं. फक्त कैची चालवायची आहे कचाक कचाक कचाक. जसा सलूनमध्ये आपला न्हावी कसा कैची चालवतो कचाक 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 केस कापतो तसेच कैची चालवायचे. तर आता आईने दुसरा पीस तिसरा टाकला, आता चौथा टाकणार आहे. हां चौथा टाकणार आहे. ते मसाला बघा कसे भरतात ते हाताने. आता चौथा टाकून ते तिसरा पीस काढून घेणार आहेत मला वाटतं. तिसरा पीस परत नाही कारण ते शिजला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. जो आता चौथा टाकला बघा. आता बघा कसे हात घालतात बघा तेवढ्या गरम तेलामध्ये. त्या आईचा हात किती स्ट्रॉंग आहे बघा. पूर्ण त्या तेलामध्ये हात तो चिटकतोय बघा. बघा तुम्ही बघू शकता.
आता ते तुम्ही उलटे करणार का तिसरा पीस? हा थोडा पाहिजे हां म्हणजे शिजला नाही तर एक पलट हा बघा शिजला आहे नाही शिजला. म्हणजे हा शिजला. आगीमुळे आता कसं बघा दोन्हीचा म्हणजे चुलीची जी आग असते ती म्हणजे मच्छीसाठी एकदम स्ट्रॉंग पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे तो जिचा शेकपणा लाकडाचा त्या प्रॉन्सला लागला पाहिजे. तेव्हा ती प्रॉन्स एकसारखी म्हणजे ती बॉईल होईल म्हणजे फ्राय होईल. म्हणजे एक हात मच्छीला आणि एक हात फुकणीचं तुम्हाला दाखवले बघा. ते बघा दोन्ही ऍडजस्ट करायला लागते त्या आईला. बघा तिथं मच्छी टाकली, इथं आगीसाठी बी पाच असते, ती आग पेटली बघा. आता झालं 2 मिनिटं काम भारी सेटर बंद. पण बघा त्या आई आज खाणार नाहीत. आईंचा उपवास आहे, एकादशी आहे. त्या आई खास आमच्यासाठी त्यांनी लांबून पाहुणे आलेत म्हणून आम्हाला सांगितलं काही बी छोटी मच्छी भेटली. पण आम्ही गेलतो तिथं मच्छीला, पण तिथं आम्हाला मच्छी काय मोठी भेटली नाही. साधी फक्त प्रॉन्सच होती. कारण का आता मोठी बंद आहे, वादळ पाणी चालू आहे, त्याच्यामुळे ते मच्छीला गेले नाही. ते असे प्रॉन्स भेटले, त्याचे आम्ही प्रॉन्स घेऊन आलो. त्या आई खास आमच्यासाठी थोडी मेहनत घेतली. तर आता चौथी बी एक पलटीमध्ये होणार आहे आणि 2 मिनिटामध्ये लगेच आपण जेवायला बसणार आहे. मग तुम्ही बघा कशी आहे ती रेसिपी, ती तुम्हाला दाखवतो. तर बघा मस्त मस्त प्रमाणे आईने तो मसाला बनवला. लावलं असतं तांदळाचं पीठ आणखी छान लागते. ठीक आहे. नेक्स्ट टाइम अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं आम्हाला दाखवलं तसं आम्ही चूल लावली पाहिजे. अच्छा. चूल आणि ही अशी काय होते हे पण चूल. आता आई ही पद्धत आहे ना, ही पद्धत आम्ही आमच्या मुंबईला घेऊन जाणार आणि दाखवणार की मालवणी लोक कसे म्हणजे मच्छी फ्राय करतात आणि कशी ग्रेव्ही करतात. तर तसे आम्ही आमच्या मुंबईकरांना बी दाखवणार. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करणार. आणि तुम्ही बी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ते कसे आईने बनवले. तर चला 2 मिनिटात ती बी प्रॉन्स होणार आहे. नंतर तुम्ही बी हात धुवून ठेवले ना, तुम्हाला पहिलेच बोललो हात धुवून ठेवा. कारण काय हे होतेच आपल्याला सगळ्यांना बसायचं आहे. हे 4 प्रॉन्स आहेत. एक तीळ 7 जणांनी खाल्ला आहे, ते 4 प्रॉन्स 8 जण आपण खाऊ शकताय. तर मंडळी बघा 40 प्रॉन्स मस्तपैकी आईने फ्राय करून दिलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. तर त्या आई याच्यावर ती. तर मंडळी बघू शकता तुम्ही आई मस्तपैकी डिश तयार केलेली आहे ग्रेव्हीची. आणि आता फ्रायची बी डिश मस्तपैकी तयार केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही एकदम छानशी मस्त डिश झाली. एकदम साधी पद्धतीने काय पण थोडी साधी पद्धत घेतलेली आहे, पण आईने मेहनत जास्त घेतलेली आहे. तर आता डिश सगळी तयार झालेली आहे. तर चला मंडळी तुम्हाला आता टेस्ट करून मी दाखवतो कशी काय आहे. तर चला मंडळी या आतमधल्या तुम्हाला जिथं आम्ही बसतो जेवायला तिथं तुम्हाला दाखवतो. हां तर आई आपल्याला आता टेस्ट करायसाठी म्हणजे जेवायसाठी आपल्याला हे देते. तर आपण टेस्ट करून बघूया कसं काय आहे ते. हे आता कसं झालं ते मला सांगा. कालवण आणि फ्राय केलेला जे कोलंबी. तर बाबांनो तुम्ही स्टार्ट करा. मस्त छान झालाय, एक नंबर. बरं टायगर प्रॉन्स हा बघा तुमच्यासमोर. खूप भारी वाटता, खूप छान, एक नंबर. खूप छान रेसिपी मालवणी पद्धतीत बनवली. मंडळी ही ग्रेव्ही आहे आणि प्रॉन्स फ्राय केलेले आहेत. तर बघा पूर्णपणे अख्खा आहे प्रॉन्स हा. तर आपण पहिला त्याला असा तोडून घेऊया आणि आतमध्ये बघा मस्तपैकी तो शिजलेला आहे. तर त्याला अजून आपण एक पीस करूया असा.
हे बघा कसं मस्तपैकी आतमध्ये पूर्णपणे म्हणजे शिजलेलं आहे. त्याचा व्हाईटच्या याच्यावरून समजतं. तर आपण काय करूया, आईने केलं आहे तर छानच झालं असेल, तरी मी तुम्हाला दाखवतो. मंडळी एक नंबर झालेला आहे. आणि मीठ ते गरम पाण्यामध्ये जसे ते बॉईल केलेले आहेत ना, तर मीठ आहे ना, मीठ आतमध्ये एक नंबर झुमलेलं आहे आणि त्याला मीठ बी मस्तपैकी लागलेलं आहे आणि एकदम छान सारखं झालेलं आहे. आणि हा जो वरचा मसाला आहे ना, मसाला हा बी मस्त झालेला आहे. तर आई खरोखरच थँक्यू. आता तुम्ही आमच्या घरी चला मुंबईला आणि आम्हाला असं जेवण बनवून द्या. हो येते हा, कारण का आमचे घरचे बी खुश होणार आणि आमचे काही मंडळी पाहुणे आहेत ते बी तुम्हाला अशी रेसिपी खाऊन खुश होणार. तर लय मस्त छान वाटलं. तर आता ग्रेव्हीचं मी थोडं टेस्ट करतो, ग्रेव्ही कशी झाली ती. मस्त झाले, ग्रेव्ही मस्त छान झाली आहे. मीठ वगैरे मालवणी मसाला जो टाकलेला तो बी मस्त एक नंबर झालेला. तर चला मित्रांनो, आईसाठी एक लाईक पाहिजेलच. तर लवकरात लवकर तुम्ही मालवणमध्ये या. तुम्हाला जर अशी रेसिपी खायची असली तर आमची आई रेडी आहे. तर लवकर तुम्ही या.